नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2019 मध्ये जे अनैसर्गिक म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार यायला पाहिजे होतं, त्यांना बहुमत होतं. पण केवळ उद्धव ठाकरेंना खुर्चीवर बसायचं होतं, मुख्यमंत्री व्हायचं होतं. म्हणून जे अनैसर्गिक ज्यांच्या विरोधात निवडणूक लढली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना भारतीय जनता पार्टी निवडून आली, त्यांच्याबरोबर जाऊन जे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. अर्थात या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये कुठलंच काम झालं नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री 2.5 दिवससुद्धा मंत्रालयात जाऊ शकले नाही. आणि जे काय काम केलं असेल मुख्यमंत्र्यांनी, ते फक्त देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 2019 मध्ये जे कामं सुरू केले, मग काही प्रलंबित असतील, काही थोड्याफार 75% आले असतील, काही 50% असतील, काही कामांना मंजुऱ्या मिळाल्या असतील. अशा बहुतेक जवळजवळ 50 कामांना महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती दिली. काही कामं अक्षरशः रद्द केली. त्यामधून कमीत कमी महाराष्ट्राचं 1,00,000 कोटी रुपयाचं नुकसान महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं असेल. शिवाय यांच्या काळामध्ये जे काही करोनाचं संकट आलं, मग तर यांचं सांगूच नका. मग कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्हमध्ये माझे घर माझी जबाबदारी, आणि मग घरातून बाहेर निघायचा प्रश्नच कुठे येतो. राज्य कुठे, लोक किती मरतात ते काय नाही, त्याच्याशी काय मतलब नाही. आपण फक्त आपली जबाबदारी, आपलं कुटुंब, मग लोकांना आपले सल्ले द्यायचे, कोमट पाणी प्या, गरम पाणी प्या, हे करा ते करा. 1.5 वर्ष जवळजवळ यांनी जी महाराष्ट्राची वाट लावली आणि महाराष्ट्रात कुठलंच काम केलं नाही. जे काही केलं असेल ते करोनाच्या काळामध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये किंवा मुंबईमध्ये जे लोक मरत होते आणि त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं कामसुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारने केलं असेल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे गृहमंत्री होते त्यांनी तर अक्षरशः 100 कोटीची वसुलीच त्या कोण वाजे म्हणून पोलीस होता त्याला दिली होती. आणि गृहमंत्री जेलमध्ये जाऊन आले. इतकं घाणेरडं काम महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये झालं होतं. आणि उद्धव ठाकरे आपले जोशामध्ये येतात आणि निवडणुकीच्या प्रचारांमध्ये काय बोलतात ते बघा. मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा. माझी तयारी आहे, इकडेच व्यासपीठ लावू. मोदीजी तुम्ही या, मी महाराष्ट्राचा माजी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो. मी 2.5 वर्षात काय केलं हे मी सांगतो, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा. मोदीजी या, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा, आणि मग आम्ही 2.5 वर्षात काय केलं ते सांगतो. होऊन जाऊ द्या एकदा समोरासमोर. काय हा बालिशपणा. मोदीजींचे कामं सांगायला लागले तर दिवस पुरणार नाही. आणि यांचं काम काय, घरामध्ये बसले, घरामधून कधी मंत्रालयात गेले नाही. आणि फेसबुक लाईव्हसुद्धा आपल्या मातोश्रीमधूनच केली. लोकांना कोमट पाणीच पाजलं. आणि जे काय आपले बगलबच्चे असतील त्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला. तो पण करोना काळात लोकांची खिचडी असेल, ऑक्सिजन असतील,
किंवा बेड असतील, या सगळ्या आरोग्य व्यवस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार यांच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला. लोक मरत होते, लोकांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हते. पण या सगळ्या लोकांचा धंदा फक्त टाळूवरचं लोणू खाण्याचा कार्यक्रम चालू होता. अशा प्रकारचं काम उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या लोकांनी बगलबच्च्यांनी केलेले. खरं तर ही गोष्ट सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ह्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैसे कमवण्याचं काम केलं. लोकांना वाचवता आलं असतं, अनेक लोकांचे प्राण वाचले असते, पण कुठलंही काम ह्या लोकांनी केलं नाही. आणि दुसरं म्हणजे जे काही राज्याचे आता गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पण काय सांगितले पहा. मला असं बातम्या वगैरे मध्ये मध्ये मोबाईलवर पाहायची सवय आहे. पाहत होतो तर अचानक उद्धव ठाकरेंचं भाषण दिसलं आणि उद्धव ठाकरे म्हणाले 2.5 वर्षात आम्ही काय केलं हे आम्ही सांगतो, तुम्ही एका मंचावर या. आता 2.5 वर्षात हे महाराज घरीच बसले होते. फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं, या व्यतिरिक्त या माणसांनी काहीच केलं नाही. नागपूर उपराजधानीचं शहर याच्यामध्ये देखील ते आले नाहीत. बाकी सोडून द्या, एखाद दुसऱ्या वेळा आले असतील. ते आता सांगून राहिले विकास आम्ही काय केला म्हणून. माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे, चला उद्धवजी, ओ मोदीजी, माझी आवश्यकता नाही. आमच्या नागपूरचा एखादा प्रवक्ता देखील तुमच्या समोर जर स्टेजवर उभा राहिला तर तुमच्याकडे सांगायला 10 कामं नाही. 10 कामं नाही. पण या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलं, हो आमच्या नितीनजींनी काय केलं याची यादी वाचायला लागलो. उद्धवजी, तुम्ही 2, 4, 5 पेले कोमट पाणी प्याल आणि त्या ठिकाणी आपल्या जागी बसाल. त्यामुळे विकासावर आमच्याशी चर्चा करू नका. तुम्ही आपले टोमणे मारत राहा. टोमणे मारून तुम्हाला मतं तर मिळणार नाही, पण किमान तुमच्या मनाचं समाधान होईल. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितले की उद्धवजी कधी कधी काय बोलतात तेच समजत नाही. खरं तर उद्धवजींच्या तोंडामध्ये विकासाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी कशा काय येतात. कोमट पाणी प्या, हे प्या, ते प्या. आणि उद्धवजीचं विकासाचं कामच नाही आहे. उद्धवजींना खरं तर उद्धव ठाकरेंनी फक्त टोमणे मारले पाहिजे. त्यांना खरं तर नाव टोमणाबाई जरी ठेवलं तरी हरकत नाही, अशी परिस्थिती आहे या महाराष्ट्राची. महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाचा हा काळ अतिशय बकवास बोगस गेलेला आहे. अक्षरशः नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुद्धा उद्धव ठाकरेंनी रद्द केलं आणि 2.5 वर्षामध्ये नागपूरला एकदा सुद्धा चक्कर मारला नाही. आणि विकासाच्या गप्पा मारतात ते, विकासावर बोलतात ते. आता नितीन गडकरींचे जर कामं काढली तर हजारो लाखो करोडो रुपयाचे कामं नितीन गडकरींचे या देशामध्ये चालू आहेत. कुठेही जा, रस्त्याची कामं चालूच आहे. तेव्हा गडकरी साहेबांच्या बाबतीत किंवा गडकरींच्या बाबतीत बोलायला गेलं तर दिवस पुरणार नाही, अशी परिस्थिती आहे. या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे रस्त्यांचं जाळं उभं केलं असेल तर ते गडकरींनी उभं केले आणि उद्धव ठाकरेंनी त्यांची तुलना तर ते करूच शकत नाही. आणि उद्धव ठाकरेंना फक्त लोकांना वाईट बोलणं, शिव्या देणं, टोमणे मारणं याच्या पलीकडं काहीच आलं नाही. आणि आता तर उद्धव ठाकरेंची परिस्थिती अतिशय खराब आहे. आता हे 21 जागा ज्या काही लढवायला घेतल्या आहे त्यातही काँग्रेसमध्ये अनेक प्रकारचे वाद विवाद, जागेंवरून एकोपा झाला नाही. मग सांगली असेल, भिवंडी असेल, इकडच्या तिकडच्या ह्या मुंबईच्या जागा. तेव्हा काँग्रेस ह्या शिवसेनेच्या लोकांना किती मतं देणार, शिवसेनेचे लोक काँग्रेसला किती मतं देणार, हा मोठा एक त्यांच्यातला वादाचा प्रश्न आहे. आणि एकमेकांना पाय ओढण्यामध्येच यांचे वेळ जातील, एकमेकांना पाडण्यामध्येच
फक्त हे टाईमपास करणारे कुठेही निवडणुकीमध्ये तुम्हाला असं वाटणार नाही का काही हे सिरियसली नरेंद्र मोदींना हरवायचे म्हणून करणारे, हे एकमेकांना हरवण्यासाठीच ह्या सगळ्या यांचे लफडे त्यातले त्यात उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला संजय राऊत निघाले. त्यामुळं संजय राऊत आता उद्या त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती पण करू शकतात, कारण संजय राऊत हे विश्वप्रवक्ते, जगामधलं ज्ञान त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झालेले, त्यामुळं ते काहीही करू शकतात. आणि टोमणे सम्राट पण कदाचित मातोश्रीमध्ये बसून पंतप्रधान होऊ शकतात. वेळ काळ माहीत नाही, पण कधीही होऊ शकतात. आणि यांनी विकासावर ज्या काही गप्पा मारल्या त्याला उत्तर देवेंद्र फडणवीसांनी अगदी शलक्या शब्दात दिले, ते पण आपण ऐकलं. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.